नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहत आहे। हा आपला दुसरा भाग आहे। पहिल्या भागामध्ये आपण महत्त्वाचे 50 प्रश्न पाहिले आहे। या भागामध्ये आपण 100 प्रश्न जवळपास प्रश्न कव्हर करणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे। महाराष्ट्राचा भूगोल प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न येतातच। ठीक आहे, तर चला पाहूया। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण तालुके किती आहेत? तर 358 आहेत। नंतर दुसरा प्रश्न, मालढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर व सोलापूर येथे। तिसरा प्रश्न पहा, महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो कोयना नदी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी खोरे कोणते? सर्वांना माहीत असेल गोदावरी नदी खोरे। पहा पुढचा प्रश्न, जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर उत्तर आहे गोदावरी नदीवर आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून कशास ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर आणि जिल्हा सातारा। पुढचा प्रश्न, जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर सर्वांना माहीत आहे जळगाव जिल्हा हा केळी या फळासाठी प्रसिद्ध आहे। पहा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची 25% विजेची गरज भागविणारा औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर। पहा पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग या जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे? उत्तर आहे गोवा। हापूस आंबा या फळासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे रत्नागिरी। पुढचा प्रश्न, भारताच्या वनक्षेत्रापैकी महाराष्ट्राचे वनक्षेत्र किती टक्के आहे? तो उत्तर आहे मित्रांनो 8%। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस पडतो? तर सर्वांना माहीत आहे आणि खूप वेळा प्रश्न हा परीक्षेमध्ये सुद्धा आलेला आहे, आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग। पहा पुढचा प्रश्न, जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। जायकवाडी हे एक गाव आहे आणि तेथेच तो जलविद्युत प्रकल्प आहे, ज्याचे नाव आहे जायकवाडी जलविद्युत प्रकल्प। पुढचा प्रश्न, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो नाथसागर जलाशय। पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे महाबळेश्वर सातारा जिल्हा। पुढचा प्रश्न, उजनी धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर उत्तर आहे भीमा नदी जिल्हा सोलापूर। पहा पुढचा प्रश्न, नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या 2 नदींच्या संगमावर वसलेले आहे? तर उत्तर आहे कृष्णा व पंचगंगा। पुढचा प्रश्न, शंभू महादेव डोंगररांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची विभाजन झाली आहे? तर उत्तर आहे भीमा व कृष्णा। पुढचा प्रश्न, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग काय म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे तोरणमाळ पठार। मित्रांनो, सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्रात 2 जिल्ह्यातून जाते, एक म्हणजेच अमरावती जिल्हा, दुसरा नंदुरबार जिल्हा। तर नंदुरबार जिल्ह्यातून जे सातपुडा पर्वतरांग जाते त्याला आपण म्हणतो तोरणमाळचे पठार। पुढचा प्रश्न, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे पुणे येथे। पुढचा प्रश्न, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? विचारलेला प्रश्न आहे, भोगावती नदी जिल्हा कोल्हापूर। पुढचा प्रश्न, कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 7। तर जिल्हे कोणते आहेत? सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, सांगली आणि उस्मानाबाद। पुढचा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता? उत्तर आहे मित्रांनो यवतमाळ। याच प्रकारे कोणत्या जिल्ह्याला काय म्हणून विशेष दर्जा आहे हे आपण एका विस्तृत व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहे। पुढचा प्रश्न, ताळोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर।
पुढचा प्रश्न, मुळशी धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर उत्तर आहे मुळा नदी, जिल्हा पुणे. पुढचा प्रश्न, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती या कृष्णा नदीस मिळणाऱ्या नद्यांना काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो पंचगंगा. या 5 नद्यांच्या संगमातून पंचगंगाचा उगम होतो आणि सरस्वती ही नदी, ठीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांच्या डाव्या व उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या या आपण सर्व सविस्तर व्हिडिओमध्ये पाहू. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? तर उत्तर आहे 750 किलोमीटर. महाराष्ट्र पठाराचे विचारले मित्रांनो, तर महाराष्ट्राच्या पठाराने महाराष्ट्राचे एकूण 90% क्षेत्र व्यापलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे समजा आपला हा महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्रामध्ये हा जो भाग येतो हा येतो आपला कोकण, नंतर येतो आपला सह्याद्री पर्वतरांग आणि नंतर हा जो राहिलेला भाग आहे हा पूर्ण येतो महाराष्ट्राचा पठार. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या औद्योगिक संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे मित्रांनो 1 ऑगस्ट 1962. पहा पुढचा प्रश्न विचारलेला आहे, पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? उत्तर आहे भीमा नदी. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील मध्य प्रदेश राज्याला एकूण महाराष्ट्राचे किती जिल्हे संलग्न आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 8. कोणते? तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि भंडारा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न, गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यात येते? तर उत्तर आहे मित्रांनो नागपूर. पुढचा प्रश्न, वर्धा, वैनगंगा या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? तर उत्तर आहे दक्षिण वाहिनी. तर मित्रांनो हा जो आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या या बाजूला वर्धा वैनगंगा नदी वाहते आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे त्या नद्यांचा प्रवाह आहे. ठीक आहे. पहा पुढचा प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या महाराष्ट्र पठाराला काय म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे दख्खनचे पठार. सह्याद्रीचा जो पूर्वेकडील भाग आहे त्याला आपण म्हणतो महाराष्ट्राचा पठार आणि त्याला आपण दख्खनचे पठारसुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे कोणत्या 2 नद्यांचे विभाजन झाले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गोदावरी व भीमा. आणि या प्रकारचे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न, छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? तर उत्तर आहे गोंदिया आणि गडचिरोली. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? तर उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेतील उंच शिखर कोणते? तर उत्तर आहे अस्तंबा व वैराग. पुढचा प्रश्न, सातमाळा अजिंठा डोंगररांगेमुळे कोणत्या 2 नद्यांचे विभाजन झाले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो तापी व गोदावरी नदी. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशास काय म्हणतात? तर उत्तर आहे कोकण किनारपट्टी. आपण आताच पाहिले होते की हा जो आपला महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राच्या या बाजूला दख्खनचे पठार आहे म्हणजेच महाराष्ट्र पठार आहे, येथे आपला सह्याद्री आहे आणि हा जो भाग आहे हा आपला कोकण भाग आहे आणि या साईडला आहे अरबी समुद्र. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांग यांच्यामध्ये जो भाग आहे त्याला आपण म्हणतो कोकण किनारपट्टी. पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता? तर उत्तर आहे चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प. पुढचा प्रश्न, भीमा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे भीमाशंकर पुणे. पुढचा प्रश्न, विल्सन डॅम जलाशय म्हणून कोणत्या धरणास ओळखले जाते?
तर उत्तर आहे मित्रांनो भंडारदरा धरण. आणि कोणता जिल्हा आहे तर अहमदनगर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर उत्तर आहे तारापूर, जिल्हा पालघर. मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूगोलाप्रमाणेच आपण इतिहास, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान यावर सुद्धा प्रश्न पाहणार आहोत. पहा पुढचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग काय म्हणून ओळखली जाते? तर उत्तर आहे गाविलगड टेकड्या. याआधी आपण पाहिलं होतं की नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग म्हणून काय ओळखले जात, तर आपण त्यांना तोरणमाळचे पठार म्हणतो. ठीक आहे, अमरावतीतील सातपुडा पर्वतरांग त्याला म्हणतो आपण गाविलगड टेकड्या, आणि नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग त्याला म्हणतो आपण तोरणमाळ पठार. पुढचा प्रश्न, परशुरामाची भूमी म्हणून कोणास ओळखले जाते? तर उत्तर आहे कोकण किनारा. तर कोकणचा जो पूर्ण प्रदेश आहे त्यास आपण परशुरामाची भूमी म्हणून ओळखतो. परशुरामाची भूमी म्हणून ओळखतो. पुढचा प्रश्न, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे सातारा जिल्हा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नागपूर. हा प्रश्न फॉरेस्ट गार्डच्या पेपरमध्ये महत्त्वाचा होता. पहा पुढचा प्रश्न, देहू आळंदी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो इंद्रायणी. आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे, इंद्रायणी नदीचा उगम कोठे होतो? पहा पुढचा प्रश्न, विदर्भाचे काश्मीर म्हणून कोणत्या ठिकाणास ओळखले जाते? तर उत्तर आहे चिखलदरा, जिल्हा अमरावती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारचे हवामान आहे? तर उत्तर आहे कोरडे, उष्ण व विषम हवामान. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून कोणास ओळखले जाते? तर उत्तर आहे कास पठार, जे आपण महाबळेश्वरचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखतो, आणि जिल्हा सातारा. पुढचा प्रश्न, पहा सातपुड्यातील अस्तंबा शिखर कोणत्या जिल्ह्यात येते? तर उत्तर आहे नंदुरबार, आणि उंची आहे 1325 मीटर. पुढचा प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो रायगड जिल्हा. पुढचा प्रश्न, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे गोंदिया. पुढचा प्रश्न, भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो प्रवरा नदी, जिल्हा अहमदनगर. पण महाराष्ट्राच्या भूगोलसोबतच आणखी दुसरा कोणता विषय घ्यावा जेणेकरून त्याचेसुद्धा आपण प्रश्न उत्तराने पूर्ण विषय कंप्लीट करू? पहा पुढचा प्रश्न, नर्मदा व तापी या नद्या कोणत्या वाहिनी आहेत? तर उत्तर आहे पश्चिम वाहिनी. पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणती नदी अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाते किंवा प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे प्रवरा नदी. प्रवरा नदी. पुढचा प्रश्न, प्राणहिता नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. पहा पुढचा प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर. आपण सर्व राष्ट्रीय उद्यान एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहे. पहा पुढचा प्रश्न, दमणगंगा ही नदी कोणती वाहिनी आहे? तर उत्तर आहे पश्चिम वाहिनी. आपण जेव्हा नदी व त्याच्या उपनद्या पाहू तेव्हा त्या उपनद्यांचे आणि प्रमुख नदींचे प्रवाहसुद्धा कोणत्या दिशेने आहेत हे सुद्धा पाहणारच आहे. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त जिल्ह्यांची सीमा असलेला राज्य कोणते? आपण आताच पाहिले कोणते आहे तर मध्य प्रदेश. किती लागले जिल्हे? 8 जिल्हे. पहा पुढचा प्रश्न, सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर उत्तर आहे मुंबई शहर. पहा पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे. पहा पुढचा प्रश्न, खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर उत्तर आहे मुठा नदी, जिल्हा
पुणे. पुढचा प्रश्न सर्वांना माहीत असेल, द्राक्ष या फळासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे नाशिक. नाशिक सोबतच आणखी एक शहर जे द्राक्षासाठी महत्त्वाचे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पहा पुढचा प्रश्न, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे नागपूर येथे. पुढचा प्रश्न, मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो वैतरणा नदी. पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील भीमा नदीची लांबी किती आहे? तर उत्तर आहे 451 किलोमीटर. आपण फक्त महाराष्ट्रातल्याच नदीच्या लांबीबद्दल बोलत आहे. पुढचा प्रश्न, विदर्भाचे नंदनवन म्हणून कशास ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो चिखलदरा, जे अमरावतीमधील थंड हवेचे ठिकाणसुद्धा आहे. पहा पुढचा प्रश्न, तुर्भे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे अमरकंटक आणि राज्य मध्य प्रदेश. पहा पुढचा प्रश्न, तोतलाडोह हे धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर उत्तर आहे पेंच नदी, जिल्हा नागपूर. पुढचा प्रश्न, राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे कोल्हापूर जिल्हा. पुढचा प्रश्न सर्वांना माहीत असेल, संत्री फळासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नागपूर. पुढचा प्रश्न, सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर उत्तर आहे गडचिरोली जिल्हा. पहा पुढचा प्रश्न, जेजुरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर उत्तर आहे कऱ्हा नदी. पुढचा प्रश्न, वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाह काय म्हटले जाते? तर उत्तर आहे प्राणहिता. पहा पुढचा प्रश्न, राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे अंजीर. सर्वांना माहीत असेल अंजीर फळ राजेवाडी. पुढचा प्रश्न, खापोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो रायगड. पहा पुढचा प्रश्न, गोगावल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे अमरावती. राष्ट्रीय उद्यान आपण सर्व पाहणार आहे. जेवढेही उद्यान महत्त्वाचे आहेत आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये ते सर्व आपण या चॅनलवर पाहणार आहे. पुढचा प्रश्न, नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अकोला जिल्हा. पुढचा प्रश्न, पंढरपूर शहरातील भीमा नदीस काय म्हटले जाते? तर उत्तर आहे चंद्रभागा. मित्रांनो पंढरपूरमध्ये नदीचा जो आकार आहे तो चंद्राच्या आकाराने आहे, म्हणून त्या नदीला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर उत्तर आहे मुळा मुठा नदीच्या संगमावर पुणे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे नागपूर जिल्हा. पुढचा प्रश्न, तापी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे बैतूल, राज्य मध्य प्रदेश. तर मित्रांनो आपण 100च्या जवळपास प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि याआधी आपण 50पेक्षा जास्त प्रश्न पाहिलेले आहेत. जवळपास 150 प्रश्न आपले झालेले आहेत. आणखी आपण पुढच्या भागावर प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये नदी प्रणाली, शेती प्रणाली आणि वाहतूक आणि हवामान या घटकावर प्रश्न पाहू. आणि सोबतच इतर विषयसुद्धा आपण लवकरच सुरू करणार आहोत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयातील सर्व विषय आपले प्रश्न उत्तराच्या माध्यमातून क्लिअर होतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.